श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाशा, आदिपुरुषा सर्वसाक्षा, अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा, महादक्षा रमावरा. मागील अध्यायी कथन, करविले वटसिद्ध नागनाथ जन्म, उपरी सिद्ध कळा पाऊन कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयात, पुजारी करुणी हस्तगत, सर्व सामग्री ओरित नेवनिया दाखविली. दाखवुनी म्हणे पुजाऱ्यासी, सबळ पडल्या कनक राशी, तरी या सरतील ज्या दिवशी तवरी संतपर्ण योजावे तरी अन्य वर्ण, काहीच धरू नये भिन्न, सकला लागी करुणी पकान्न पंगती ते वाढावे. गावा माझी सकळा कारणे, पेटून द्यावा पाकी अग्न, द्विवेळा त्रिवेदा घालुनी भोजन, तुष्ट करावे सकळा ते. शेठ सावकार राजा रंक, सकळासी आणुनी ओपावा पाक, हत्य जाती भूदेव लोक, तुष्ट करावे सकळा ते. ऐसे सांगुनी पुजाऱ्या ते, शीघ्र कामाठी आणावीत, कर्मयोगे अपरिमित सकाम कर्मी योजिले. उत्तम तिथी नेम धरून, मांडव उभारून, पाका लागी सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून, तया दिदले आमंत्रण, एरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून, भोजन दवंडी ग्रामी पिटून, सर्व सामग्री सज्ज करून कामे चालविले. शैव शावक आणि ब्राह्मण, भेद 84 देशा समान, देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण, पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंचद्रविड देश मुलतानी, मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी, हुसेनी पौंड मिळूनी देश जाती मिळाल्या. असो भेदाभेद अन्य जाती, षड मार्गानी पाकविती, खाजा करंजा कचूर मालती, शिराबुंदी करिताती. पुरी पोळी शिप्रा बहुत, चमचमीत भाज्या वरण भात, पंचमधू त्यात पारघृत, हिचे समान मिरविले. असो पाकाग्नी सिद्ध करून, चालते पंक्ती सेविती अन्न, पुन्हा शुदा लागल्या परतून, येऊन अन्न सेविती. प्रथम पाक जाती, तेथे नसे काही आरुती, किती कवाडुनी गृहासी नेती, भोजन करुनी मनमानी. कोणी कोरडेची उपटोनी नेती अन्न, नेऊनी करती आपले सदन, मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात. राव रंक कुटुंबासहित, अन्न सेवुनी होती तृप्त, मग वन्नी तुकी दीपनिमित्त गृहोगृही मिरवला. असो या परी एक मास, ग्रामदेवी सिद्ध अन्नास, यावरी कथा त्रिसुतास, कैसी वर्तली ती एका. प्रथम दिनी भिक्षा कारण, गावात संचरे अत्रिनंदन, कुच्छित रूपी विरूपवान, भिक्षा मागे गृहागृही. तवते घरोघरीचे जण, म्हणती गावात प्रयोजन, होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. तरी तू संवत्सर गती, जाऊनी सारिका आपुली भुक्ती, व्यर्थ शीन काय साप्रती, वाईट कदान्न इच्छुनी. उत्तम पकन्न टाकुनी, व्यर्थ का शिनसी दरिद्रवान, कामधेनुचे कासे अनान, कांडन कोंडा का बक्षावा. की कल्पतरू बैसल्या ठाई, इच्छे समान पदार्थ येई, मग काशी नावे धावुनी पायी, मिळवावया भुक्ती ते. परी सहसता गृहा लागून, मग चाकरी कासया करावी हे मा कारण, रांगे आतडता पियुषपान, मग वल्ली रसायन का इच्छावे. तेवी तू प्रकरण करीसी येथे, सोडूनी शुदार सन्नाते, कदान्न करिता या गावात हिंडतोसी मती मंदा. ये परी असो आम्ही गृहासी, भोजना जातो आम्ही कुटुंबेसी, पाक करावा कवणे अर्थासी, तुझ लागी उपावया. ऐसी घरोघरी भाषणे, होती दत्तात्रया कारणे, मग मनात म्हणे प्रयोजन, जाऊनी पाहू निजदृष्टी. ऐसे योजुनी स्वचित्तात, तेथे पातलात पोनाथ, उभा राहुनी पाकशाळेत, पाक लक्षात आणि तसे. तवतो महाराज योग कारण, देखता ओळखी सिद्ध अन्न, थोडे करिता नग समान, होय पार न पचविता. एक पोळी पडताची लागली, परी सहस्र ही वाढीली, ऐशे चिन्हे ओळखिली सिद्धिकळा महाराजी.
मग ते तिच्या जना लागी पुसत, हे प्रयोजन एवढे कोण करीत. हेरू म्हणती महासमर्थ, वटसिद्ध नागनाथ करीतो की. ऐसे कोणी त्रिसूत, कोण जाणली स्वचित्तात, की म्या मुलासे सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री उपिले. तरी त्याचे नाव होते यथार्थ, वटसिद्ध नागेश नागनाथ. तरी तोची काय आहे येथ मोठेपणा मिरवावया. त्यासी वर्ष लोटली 20, तरी झाला असेल स्थूळ देहास. तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला. टेकला परी मज कारणी, गोचर व्हावे ही इच्छा मनी. या गावाचे संधान धरुनी संतपर्ण मांडिले. हे गावीचे भिक्षास्थान, भ्रष्ट करावे सिद्धी अन्न. सकळ गावीचा पाक वर्जून, केला अर्थ मज करिता. तरी आता सो कैसे, आजीचा दिन करू उपवास. ऐसे योजुनी स्वचित्तास, स्वामी तेथून चालिला. चालिला परी अनेक जण, पाचारिता बाळ कारण. आपण जावे भोजन करून, तू ऐसा का जातोसी. ऐसे म्हणून हाती धरिती, पुन्हा पाकशाळी आणिती. परी तू नायके योगपती, गावा माझे संचरे. मग कणधान्याची भिक्षा करीत, लोक पुसत त्या ते वदत, की आमचा नेम भिक्षारहित, अन्न सेवित नाही जी. ऐसे वदुनी सकळ लोकात, शुष्क अन्न मागुनी घेत. काशी क्षेत्री जाऊनी त्वरित, भोजना ते सरितसे. ऐसी रीती एक मास, लोटुनी गेली सहज स्थितीस. परी नागनाथ स्वचित्तास, विचार करिता पै झाला. म्हणे लोटला एक मास, स्वामी न दिसे अम्मास. मग बोलावणी ग्रामस्थानास, पुसता झाला महाराजा. म्हणे गावात कोणी येत, अतीत आहे भिक्षावंत. तवते म्हणती सिद्धनाथ, एक अतीत येतो की. तो येथीच तुमचे अन्न, न सेवी मागतो भिक्षा कदन्न. आम्ही पुसता म्हणतो नेम, माझा ऐसा आहे की. आम्ही सरितो येथे भोजन, म्हणून न मिळे त्या पकांना. यास्तव कोडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ, त्यासी म्हणे नागनाथ. मागू येतील जे गावात, करा श्रुत मज लागी. त्यासी काही न टाकून, श्रुत करावे मज कारण. मग मी जाऊन ग्लानित वचने, भोजन घालीन तयासी. परी आणि कैक अर्थ, कोरडे अन्न न्या गृहात. येरू येईल तो भिक्षेते, तेचे अन्न वाढावे. तेने हे अन्न घेतल्या पदरी, मग प्रयोजन आहे सांगा या परी. न घेई मग तुम्ही येऊन झडकरी, श्रुत करा मज लागी. ऐसे 550 नाथे सांगितले भाविकासी. जे कदा काळी कार्यासी, ढळणार नाहीत निश्चय. ऐसे सांगुनी सिद्धी अन्न, त्या ते दिदले व श्री बांधून. मग आपल्या गृही जाऊन, वाट पाहत बैसले. तो श्री दत्तात्रय त्रिसूत, भिक्षेसी आले अकस्मात. तवते सिद्धी अन्न घेऊनी हातात, सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा मी दीन, आमचे गृही कैचे अन्न. परी नागनाथ कृपा करून, देतो अन्न अम्मासी. तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज, तुम्हा वाढावे धर्म काज. ऐसे बोलती ते सहज, श्रुत कराया दत्तासी. परम चतुर विचक्षण, परीक्षा घेती श्रुत करून. परी तो त्रैदैवाचा अंश हे एकूण, भिक्षे लागी आतळेना. मागे पाऊल तात्काळ ठेवून, जाता होय त्रिनंदन. मग ते आपले गृहीचे अन्न घेऊन या धावती. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न, आपणा न वाटे चित्ती प्रसन्न. तरी आमचे कष्टाचित्त देऊन, विन्मुख होऊ नकाजी. ऐसे सांगूनी भिक्षा देती, तो घेत नाही प्रांजळ चित्ती. मग लगबगे हेर जाती, श्रुत करती नाथासी. नाथासी होता श्रुत मात, शीघ्रच पळत्वे येत धावत. निकट येता हस्तसंकेत, हेर दाविसी तयासी. तोही हस्तसंकेत कोणे, अत्रिसुताचा निकट जाऊन. प्रथम करी कर कवळून, चरणी माता ठेवीतसे. म्हणे महाराजा योगपती, माय तू माऊली दयाळ क्षिती. तरी डावलुनी पाडसा प्रती, गुप्त कैचा विचारसी. मज करुनिया निडळवान, दैन्यवंत बहुत काननी. तेथे सोडूनी निष्ठुरपणे, जासे कैसा ओ माये. मज बाळपणी आपले चोज, दावनिया तपोभोज.
गेलासी टाकुनी महाराज मागे दृष्टी न करिता. तरी मी सखया तुझ वाचून पडलो आहे घोरवनी. मार्गे लक्षिता सूक्ष्मनयनी प्राणकंठी उतरलासे. जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अबुध सगन. की उखरी हरिणा लागून वाट पाहे पाडस. 20 संवत्सर गेला काळ परी चिंता वन्नी दाई तळमळ. ते शांत करावया जळ तुझ काही दिसेना. आपा वेगळी आप मासुळी तेवी तो भेटी जीव तळमळी. परी माई त्वा हृदय गत कमळी निष्ठुर कैसे साठविले. ऐसे म्हणून आरंभळत नेत्र श्रुनी पादशाळीत. मने अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा. ऐसे वधुनी ग्लानित वाणी दूर लाटावी नेत्र जीवनी. मग त्रय देव परीक्षा नयनी अंतराते महाराजा. ऐसे वधुनी ग्लानित वाणी पूर लाटावी नेत्र जीवनी. मग त्रय देव परीक्षा नयनी अंतराते ओळखी. चित्ती मनी प्रांजळवंत तापे तापला ही नाथ. मग मस्तका खाली घालोनी हस्त उठविले महाराजे. प्रेम स्नेहे कवळुनी पाणी हृदयी कवळीला प्रेमे करुणी. वाम हस्ते कवळुनी मूर्निश नेत्र श्रू पुसितसे. मग धरुनी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात. कृपे मौळी ठेवूनी हस्त करणी मंत्र ओपिला. देऊनी सुमुखे आत्मकोन केला ब्रह्मपरायण. अपरंपार ज्ञानपण मुळाहुनी नाशिले. ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी तात्काळ गुरुकृपे पडली दृष्टी. जैसे अभ्रवितुळता शेवटी सुडाळ अर्क दिसतसे. तेवी पाता दत्त स्वरूप मग उचंबळला आनंद कूप. अहा म्हणूनी बाप बाप पदी मौळी अर्पितसे. मग परम प्रिय त्रिनंदने अंकी घेतला स्नेहे करून. करे मोक कुरवाळून मागील कथा निवेदी. अविरहोत्र नारायण आहेसी बा तू मही कारण. औरंगी कुशी विधी वीर्यवान जन्म तुझा होय बा. तरी ऐसा मूळ कथा माझा तुडली हृदयी शोधिता. म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिली. तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन. परी प्रारब्ध योगे करून आजी घडून आले बा. जे प्रकरण समयोजित लोह चुंबका भेटी होत. की समुद्र क्षार ऐक्यवंत न गावळी होतसे. तेवी बाप्पा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी. ऐसे म्हणून हृदय पोटी नाता लागी धरितसे. मग उभय प्रतापवंत निगता सांडून ते एकांत. ग्रामाबाहेर निघून त्वरित काशी क्षेत्री चालिले. चालिले परी ऐसे रीती व्यानमंत्र प्रयोगी विभूती. नाथ भाळी चर्चुनी निभूती गमन दोघे करिता ती. मग पवन वेगाचे गमन थकिता वाट ऐसे गमती उभयता. लावता नेत्रपाती पाता काशी क्षेत्री पातले. तेथे काहीसे टाकुनी क्षण सरीला आपला नित्य नेम. बद्रिकेदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गे. बाळी प्रयोग दिव्य विभूती व्यान रूपाची महाशक्ती. शनी बद्रिकाश्रमाप्रती जाऊनिया पोहोचले. संचार करीती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत. मग प्रेम आवडी उभवणी पर्वत एकामेका भेटती. या परी जो उमाकांत श्री दत्ता ते विचारित. दुसरा कोण आहे भृत्य मिळविला सेवेसी. ऐसे बोलता अनुसयासूत मने महाराजा नामया नागनाथ. अविरहोत्र प्रतापवंत नारायण अवतार. ऐसे बोलता उमारमण दत्तासी म्हणे एकवचन. याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळावा वाकी. मग अवश्य म्हणून त्रिसूत राता झाला षण्मास तेथ. सांगुनी सकळ श्रविद्ये प्रत 14 कळा 64. उपरी नागपत्री अश्वत्थी नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपालागी बैसविले. नाथ दीक्षा तात्काळ देऊन उन्मनी मुद्रा लेवनी कानी. शिंगे शैली सिद्ध करुनी नाथालागी ओपिली. असो ऐशा दिशा रूपे 12 वर्षे केले तप. मग स्वर्गदेव मिळवूनी अमुप वरालागी दिदले. मांडवे करुनी दैदिप्यमान तुष्ट करुनी स्वर्गीचे जन. बोळविले स्थान नाथावर देऊनिया. यावरी पुढे तो त्रिसूत नागनाथा बोळवीत.
म्हणे बारे महीचे तीर्थ संगोपांग करिका. तीर्थे अति मळीन तयाचा मळ सांडती संत जन. तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करिका. मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वधुनी श्री गुरुचे पद कमळ. तीर्थे कराया उता वेळ महिवरी संसारला. अत्री सूत गेला गिरनार पर्वती एरीकडे नागनाथ जती. तीर्थे करीत नानाक्षिती बालेघाटी पातला. तेथे पाहुणी शुद्ध कानन वस्तीसी राहिला मनोधर्म. परी तो प्रतापी तपी संगण गावोगावी समजला. मग पार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढी महिमा. मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा तुम्ही येथेच वस्ती करावी. मग अपार धर्म करून वस्तीसी राहिले अपार जण. वडवाळ ऐसे ग्रामनाम नागनाथे ठेविले. यावरी कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी. सहज राता झाला वडवाळासी नाथ कीर्ती केली. म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊनी त्वरित. सदृढ चालला द्वारात स्वशिष्यांनी हटकिले. म्हणती नाथ बुवा एका वचन पुढे नका करू गमन. श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना. तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन. तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की. ऐसे मच्छिंद्र ऐकता वचन कोपानळी चढले मन. चित्ती म्हणे हा संत जन कैचा राववंत दिसतसे. देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर. तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रहाती न ठेविती. तरी येथे आहे बंड जग भुंदावयाचे केलं प्रचंड. तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा. ऐसे क्रोधी चित्ती आणून त्या शिष्यासी केले ताडन. ताडन करिता बहुत जण सप्तशत शिष्य धावले. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरी पेरित. तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळीक. मही व्यक्त सकळ होता नाथ मुकोटा ताडन करिता. तवते आरंभळती आक्रोशवंत एका रडा उठला. तो येरीकडे मठात सदा ध्यानी भरुनी नागनाथ. कुल्लाळ आरडा एकुणी प्रांजळवंत देहावरी पातला. ध्यान भंगले कुल्लाळे करून तेने कोपानळी पेटले मन. मग उपरीवरी शीघ्र जाऊन निजदृष्टी पाहतसे. ते 700 शिष्यमयी व्यक्त झाले ते चलनवलन रहित. एकटा तयागनी नाथ मुखावरी भेदितसे. ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने. म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसून परिभ्रष्ट बुद्धी आहे की. शांती क्षमा दया पूर्ण पाहिजे साधूचे हिची लक्षण. स्वप्ना माझी तीव्रपणा ठेवू नये निजदृष्टी. तरी हा याते नाही योग्य नाथ. नाथ पंथा लाविला डाग कोणता साधू होता मांग उपदेशिले येसीसी. तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरून. ऐसे कोपीचे जलपून धुनी भस्म कवळिले. प्रथम गरुड बंधन विद्या जलपून स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ नुरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केलासे. मग विभक्ताश्र जलपून शिष्य मुक्त केले मयी कारण. मुक्त होताची सकळ जण नाथपुष्टी दडाले. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जलपोनी अश्रपर्वत महानग निर्मिला. तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुणी नयनी शक्रवज जलपिले. मग तो शीघ्र पाक शासन अंतराळी वज्र देत सोडून. तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुणी कोपला. मग जलपोनी वाताकर्षण शक्र पडिला मही कारण. वज्रकाळी विद्या जलपून वज्र लागी निवटिले. ते पाहुनिया नागनाथ मनी शोषला ती अद्भुत. मग वात प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरी टाकिली. तेने शक्र सावध होऊन पळू लागला भये करून. म्हणे प्रतापी गहन दोघे जण आपले काम नसे येथे. ऐसे म्हणून भयस्थित शक्र स्थाना पळूनी जात. एरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पै झाला. मग वासव शक्ती अति दारुण जलपोनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करुनी दैदिप्यमान नागेश भागा पाठविली. परी ती शक्ती महादारुण सहस्र मित्र तेजे करून.
प्रलय काळीचा जैसा अग्न शब्द करीत येतसे. शब्द करिता कडकडाट, खचोनी पडती गिरी कपाट. धरा कापे जळजळाट, द्विभाग होऊ पाहतसे. श्वापदे पळती रानुरान, दिग्गजान मिळे कोठे ठिकाण. पाताळ भुवने शेष दचकून, मूर्धनी ती सरसावी. एकची झाला हलकल्लोळ, महीची जीव चराचर सकळ. घाबरुनी झाले हडबळ, शमेत स्थळ पाहती. ऐसा पाहुणी महाकांत, काय करी नागनाथ. सकळ दैवते बंधन विद्येत, जल्पता झाला महाराजा. तेने दैवताचे बंधन समस्त, मग न धावती स्फुरल्या विद्येत. ऐसी केली गती कुंठित, सकळ सशस्त्राची. मग हेमाद्री पर्वत दारुण, अश्र योजिले महादारुण. हेमाद्री अश्र पाहून, नाथे वसवी शक्ती टाकिली. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ, शक्रवर्जा लागी त्वरित. वरी बंधन झाले सकळ दैवत, अश्रविद्या फळेना. मग नाना अश्राचे प्रयोग युक्ती, जपे परी ते सकळ व्यर्थ जाती. मग निशक्त मच्छिंद्र होऊने जती, स्तब्ध दृष्टी पाहतसे. तो येरीकडे नागनाथ, नाना अश्रे जल्पुनी त्वरित. पर्वता समान तक्षक येथे, अश्रविद्येसी धावले. मग मच्छिंद्रा ते दंशु धावती, शतानुशत नाही गणती. ते पाहुनी मच्छिंद्र जती, गरुडाश्र तेव्हा जल्पतसे. परी नागनाथे पूर्वे करणी, केले होते गरुड बंधन. तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण, व्यर्थ झाला गरुडाश्री. मग ते सर्प उन्मत, येऊनी डंकती ठाई नाथ. तेने मच्छिंद्र हडबडीत, प्राण सोडू पाहतसे. मग अंतकाळीचा समय जाणून, चित्त बुद्धी अंतकरण. काया वाचा तन्मन, गुरुचे चरणी स्तवितसे. स्तवितसे परी कैशारिती, ऊर्ध्व शब्द उद्भट गती. म्हणे महाराजा कृपामूर्ती, अत्रिसुता धावरे. मी बाळलडिवाळ जाण, वेष्टिलो असे सर्पवंदने. तरी माये तुझ वाचून, कोण सोडविल मजाता. हे त्रैदेव अवतारकानी, मज पाडसासी तू हरणी. व्याघ्र बैसला मम प्राणहरणी, ये धावनी लगबगे. परम संकटी पडिलो येथे, कैसी निद्रा लागली तू ते. सर्व साक्षी असुनी जगाते, नेत्र झाकिले मज विषयी. दत्त दत्त ऐसे म्हणून, शब्द फोडिला अट्टहासे करून. नेत्र झाले श्वेतवर्ण, मुखी हुंदका येतसे. परी दत्तात्रय नामे करून, बाही अट्टहासे वचन. तो नागनाथे शब्द ऐकून, साशंकित होतसे. चित्ती म्हणे मम गुरुचे, स्मरण हा करीतो किमर्थ वाचे. तरी हा कोणाचा शिष्य याचे, नाम विचारू जाऊनी. मग निकट येऊनी वटसिद्धनाथ, पुसता झाला स्नेह भरीत. म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत, गुरु कोण तुमचा. हेरू म्हणे आदेशनाथा, नाम मच्छिंद्र तत्वता. प्रसन्न करोनी अत्रिसुता, अनुग्रह घेतला. तरी या सेनात पंथ मोळ, मी प्रथम भागी दत्ताचे बाळ. मज मागे जालिंदर सबळ, दत्तानुग्रही मिरवला. तया मागे भर्तरीनाथ, दत्त शिष्य झाला जगद्विख्यात. जोवरी अवनी तोपर्यंत, चिरंजीव मिरवला. तया मागे रिवणनाथ, दत्तानुग्रही प्रतापवंत. जेने जिंकोनी देव समस्त, विप्रबाळी उठविली. तरी महाराजा नाथ पंथात, मे दत्तात्रयाचा ज्येष्ठ सूत. ऐसे एकुणी वटसिद्धनाथ, मना माझी कळवळला. मग सुपर्णाचे सोडूनी बंधन, गरुडाश्र जपे वाचे कारण. ऐसे होता तात्काळ सुपर्ण, महीवरी उतरला. उतरुनी नागकुळ समस्त, होऊनिया भयभीत. तात्काळ विष शोषुनी त्वरित, अदृश्य पावले. असो नागकुळ विष शोषून, अदृश्य झाली भये करून. गरुडही उभयता नमून, स्वर्गाप्रती तो गेला. एरीकडे नागनाथ, मच्छिंद्र चरणी माथा ठेवित. म्हणे ताता समान वडील भ्रात, गुरु माझा तोसी. मग नेवोनिया स्वस्थानासी, बैसविला आपणा पाशी. गौरवोनी उदार मानसी, एकमास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी, बोलता झाला नागनाथासी. तुवा बंधन द्वारापाशी, ठेविले काय म्हणून या. भाविक येती दर्शनाते, तो शिष्य येऊन देती त्याते. तुझ मज कळी याची निर्मिती, झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ, मी असतो सदा ध्यानस्थ.
जन हे येऊनी परिमित ध्यान माझे भंगिती, मनोनी द्वारी ठेवितो रक्षण, उपरी बोले मचिंद्र नंदन, नाथ हे नव्हे चांगुलपण भूषणी कापनासी, कोणी जन हे हीन दीन, वावया येती पवित्र पावन, तरी ते द्वार टक पावन विनमुख मागे जाताती, तरी मुखद्वार आता इथून ठेवी जगाचे किंचिपण, हरोनिया मनधर्म रूढी मार्गे वाढवावी, ऐसे सांगुनी नागनाथासी, मच्छिंद्र जाती तीर्थासी, एरीकडे वडवाळ गावासी, काय करी नाथ ते मुक्तद्वार आगार टाकून, मग दर्शना येती अपार जन, नाना जगाचे अंकीच पण फिटून मागे जाताती, ऐसे असता कोणे एके दिवशी, सांगुना संत शिष्य होता त्यासी, तयाची श्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात, ते पाहुनी वटसिद्धनाथ, उठविती तयाचे कांते तेने बोभाट वडवाळ्यात घरोघरी संचरला, मग जयाचे घरी होता मृत, आणुनी टाकीती मठा प्रेत, उठवणी नागनाथ सदना धाडी तयाच्या, ऐसे होता बहुत दिवस, संकट पडले यमधर्मास, मग तो जाऊने सत्यलोकास विधी लागे निवेदी, मग तो मूर्तिमंत चतुरानन, वडवाळात शीघ्र येऊन, श्रीनाथाच्या स्तव करून राहविले त्या कर्मा, या परी 6 शिष्य त्या ते, सिद्ध कळाला दली नवाते, ते जगा माझे प्रसिद्धवंत सिद्धनामी मिरविले, चांगुल सिद्ध धर्मसिद्ध, देवसिद्ध भौमसिद्ध, देवनसिद्ध भौमनसिद्ध, कोकिळ सुंदर चक्षुतो, ऐसा नवसिद्धा माझारी, विद्या उपिली कवित्व साबरी, दैव जिंकुनी सत्वरी विद्यावरू मिरविले, 52 वीरांचे करोनी बंधन, केल्या साबरी विद्या स्वाधीन, ते साबरी विद्या कवित्व रत्न नवसिद्धात मिरवती, 1 कोटी 1 लक्ष, नागनाथाची विद्या प्रत्यक्ष, परोपकारी सौम्य दक्ष, पीडा कारण नव्हे तो, दावरे खांडू कौसन, टिके किरळ हिरा नैम, रुचिक सर्प विषहरण, ऐसी विद्या परोपकारी, असो ऐसी विद्या साबरी कवीत, नवांनी प्रगट केली जगात, या परी दिवस लोटले बहुत, कथा वर्तली विप्राची, समाधी योग सरला शेवट, ते उद्भरिला बहिर्भट, आणि रामजी भक्त सुबट, हेमकारक उद्धरिला, तरी त्या कथा पूर्ण भागात, वदलो भक्ती कथामृत ग्रंथात, या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो, धुंडी सूत नरहरिवंशी, मालो संत कृपेसी, अवधान विद्ये सावकाशी, श्रोते तुम्ही अवधारा, स्वस्ती श्री ग्रंथ भक्तिसार, सम्मत गोरक्ष काव्य किमियागार, सदा परिसोत भाविक चतुर, सप्तत्रिशतम अध्यायी गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार सप्तत्रिशतितम अध्यायी समाप्त.